मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सप्रेम नमस्कार। हे प्रेमाचं पत्र तुम्हाला आठवण करून देण्यासाठी लिहिण्यात येत आहे की वन्स अपॉन ए टाइम म्हणजे पंढरपूरच्या आमदार काय त्याचं नाव तो परिचारक यांनी एका भाषणामध्ये माजी सैनिकांच्या कुटुंबाचा अवमान केला होता। तो काय केला होता तो रिपीट करत नाही, कारण ते डिफेमेटरी स्टेटमेंट होती। माजी सैनिकांच्या कुटुंबावर डिफेमेशन केलं होतं त्या स्टेटमेंटने। आता त्याची याच्यासाठी आठवण करून देण्यात येत आहे की तुम्ही महाराष्ट्रातील जनतेतील तुमच्यावर टीका करणाऱ्यांना कुत्ते म्हटले आहे, भाडेकटू म्हटले आहे। महाराष्ट्रातील जनतेमध्ये असणाऱ्या टीकाकारांना तुम्ही म्हटले आहे। त्यामुळं तुम्हाला ती आठवण याच्यासाठी करून दिली आहे की तुम्ही पण कॉमन माणसं आहात, विसरू शकतात। विसरणं हे माणसाचा स्वभाव गुण आहे, म्हणून आठवण करून देण्यात येत आहे। सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला आठवण करून देण्यात येत आहे की असं मॉब समाजाला शिवीगाळ करणं हे एक सभ्य व्यक्तीचं लक्षण नाही। तुम्ही तर मुख्यमंत्री पदावर आहात, कसे आहात ते तुम्हालाच माहीत आहे। आता तुमच्या डोक्यात एक सत्तेचं भूत घुसलेलं आहे की आपली मेजॉरिटी आहे, आपल्या पक्षामध्ये, आपल्या मित्रपक्षामध्ये इनकमिंगचा ओघ खूप मोठा होत चालला आहे। अहो, त्या लोकांचा ओघ नाही, तो फक्त त्या निवडणूक गेलेल्या लोकांचा ओघ आहे, जनतेचा अजिबात नाही। उलट एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन याप्रमाणे जर तुमच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात लोक येत असतील तर त्याचा अँटी इफेक्ट होतो समाजावर। समाज तुमच्यापासून अति दूर गेला आहे, जात आहे, चालला आहे। त्यामुळे हे तुम्हाला चेतावणी नव्हे, फक्त कळवण्यात येत आहे। तुम्ही काही करा, आमच्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाचा तुम्हाला अजिबात सल्ला नाही, परंतु तुम्ही जनतेला शिवीगाळ केली आहे, जनतेमध्ये तुम्ही नाराजी व्यक्त केली आहे। काय तुमचा तो घोटाळा असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही, परंतु तुम्ही जो जनतेचा अवमान केला आहे, जनतेला कुत्ता आणि भाडेकटू म्हटले आहे, त्याबद्दल तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार? तुम्ही पंढरपूरच्या आमदाराला खाली केलं होतं, सस्पेंड केलं होतं, त्याबद्दल तुम्ही काय करणार का नाही ते तुम्ही पहा, परंतु जनता करणार आहे। जनता सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आलेली आहे, जागृत झाली आहे, क्वालिफाईड जनता आहे, इंटेलिजंट जनता आहे। त्यांनी ठरवलेलं आहे की हा जो तुमचा सध्याचा चाललेला नारा आहे, शिवीगाळ करण्याचा असेल, आमदार खासदार फोडण्याचा असेल किंवा तुमचा जो घोळ असेल, त्याच्यामुळं सरकार तुम्हाला वाटतं ते प्रबळ होत चाललं आहे, पण जनतेच्या दृष्टीने तुमचे लास्ट दिवस येत चालले आहेत। त्यामुळे जनता ही सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून तुमच्या सत्तेला 2029 मध्ये नक्की पाय उतार करण्यास भाग पाडणार आहे। कारण सैनिक समाज पार्टीचं ध्येय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवायचं आहे। हे ऐतिहासिक कार्य पूर्ण करायचे आहे आणि हे जनतेने ठरवलं आहे। जनता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे, म्हणून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला हे सहज शक्य वाटत आहे, केवळ जनतेच्या आधारामुळे। धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।